सो हाय गायज, वेलकम बॅक टू अंकुश ब्लॉग. आजचा हा ब्लॉग खूप खूप स्पेशल आहे. मी कुठेतरी चालले, ते कुठे चालले हे तुम्हाला लवकरच समजेल. आणि ह्या ब्लॉगची मी खूप खूप दिवसापासून वाट बघत होते. आता आम्ही चाललोय सगळे. आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. हे बघा, मनस्वी पण आहे माझ्यासोबत आणि अनस्टॉपेबल. अंधारात दिसत नाही म्हणून मला टॉर्च मारायला सो आता आम्ही सगळे चाललोय. कुठे चाललोय, काय चाललोय हे तुम्हाला लवकरच समजेल. सो शेवटपर्यंत ब्लॉग हा नक्की. सो इथं आता आम्ही जरा थांबलोय CNG भरायला गाडीमध्ये. सो गाईज, तुम्ही एक्साइटेड आहात का? या शुअर. झोपी नाही म्हणून काय सांगू तुला, झोपी नाही गोळ्या घेतल्या देऊ आणि काय करायचं, लेमनच्या गोळ्या. हा मग हो, कारण की आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आता जस्ट आम्ही स्टार्ट केली आहे. अजून आम्हाला पोहोचायला तिथे 3 तास तरी ऑलमोस्ट लागतीलच. सो आमची ही पूर्ण रात्र आमची असंच ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे. काय झालं, झोप आली येते का तुला? झोप आली, आतापासूनच तिला झोप आली आहे. आता बघा, मनीकडे सुद्धा वर्क लाईफ बॅलन्स 0 आहे. मला माहित नाही मलाच का असे सगळे लोक भेटतात, पण आम्ही चाललोय आणि ही बघा मध्ये काम करत बसले. ऑफिस वाजलेत 11 तरी पण हिनं अजून लॉग ऑफ केलं नाही. Guys, you can see majority of working when project deadlines are near. So guys, आता मी ते आलेलो आहोत. हाय गाईज, चला P6. सो गाईज, तुम्हाला आता समजलं असेल की मी एअरपोर्टला आली आहे. आणि एअरपोर्टला का आली आहे, कारण की कोणतरी स्पेशल येणार आहे. सो त्या पर्सनला घेऊन जाण्यासाठी आम्ही स्पेशली आज एअरपोर्टला आलो आहोत. आणि ते पर्सन कोण आहे ते तुम्हाला आता समजेल. फॉर आवर स्पेशल पर्सन. येस, वी आर वेटिंग हिअर. कधी येईल असं झालेलं आहे. आतून त्यानं वाट बघत थांबले. स्पेशल बुके घेतला अंकितानं त्याच्यासाठी. सगळ्यांनीच घेतला तो, पण अंकिताचं जास्त प्रेम आहे त्यामुळे बुके आता दाखवू शकत नाही, मी एंडला दाखवतो. सो आता आम्ही ते थांबलोय. तिथून त्या गेटमधून येणार आहे कोणतरी. आणि आय जस्ट कांट वेट. कधी येते मी जस्ट असं आतुरतेने वाट बघते. खूपच एक्साइटमेंट झाले मला. बघूया आता काय होतंय, कधी येते कधी येते. सो गाईज, फायनली तमन्ना इज हिअर. हाय. गाईज, ही आहे तमन्ना. येस, येस, आम्ही सगळे खूप 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 खुश आहोत. खूपच. हाय जया. शब्द कमी पडले.
आणि हिला ॲज अ वेलकम काय भेटलं बघा. तर गाईज आमची मैत्रीण बेल्जियमवरून इंडियाला आले आणि आम्ही सगळे तिथे वेलकम करायसाठी थांबले. वेलकम तमन्ना. कसं वाटतं तुला आता? मस्त बॅक टू इंडिया. Back to India, back to with my favorite people. And I'm so happy. फक्त आता भूक लागली आहे. बरं ठीक आहे, आता आम्ही चाललोय. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. टॅक्सी टॅक्सी. सी ट्रॉली मॅन. सी हू इज इन द एअरपोर्ट. डेंजर रे. डेंजर रे. संपला विषय. तुम्ही पाहू शकता अंकिताचा स्ट्रगल. अंकिता घेणार आहे. ओके. सो हे आहे तमन्नाकडे, हे आहे मनस्वीकडे, हे आहे माझ्याकडे, हे शॉपेकडे. तो काय आता आम्ही चाललोय गाडीपर्यंत तमीचं सामान घेऊन. खूप जड बॅगा भरून काय आणलं ह्याच्यामधून काय माहिती आता. काय काय छान छान आणलं असेलच. चला आता मी आणि तमन्नाच्या बॅगा घेऊन चला घरी. सो इथे आता तमीच्या बॅग ऍडजस्ट करायचं चाललंय मागं डिकीमध्ये. तुझ्या डोक्यावर. सो इट्स फायनली टाइम टू गो होम. सो गाईज आता मी परत चाललोय. पहाटेचे 5 वाजले त्यामुळे झोप यायला लागली आणि आम्ही सगळे अजून जागे आहोत आज रात्रभर. थँक्स टू मी तर 1 मिनिट सुद्धा गाडीत झोपले नाही. रिटर्न जेव्हा पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करत होतो तेव्हा. आता मुंबई टू पुणे बॅक ट्रॅव्हल चालू आहे आणि आता झोप येते पण झोपणार नाही. आणि मी प्रसस टू मुंबई पण मी पण झोपले नाहीये आणि आता पण मला झोप येते. लिटरली 12 ते 18 तास झाले असतील झोपली नाहीये. बट मला थोडंफार जेटलॅग फील होते आणि आम्ही थोडा आता ब्रेक घेऊ थोड्या वेळाने. तमीला भूक लागली, मला तिला भूक वडापाव लागलाय, मला होता. आम्ही खूप वडापाव वडापाव बाहेर शोधतोय पण तो आम्हाला मिळत नाहीये. बट वी विल फाइंड इट शुअरली. कारण की हे महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, कुठे ना कुठे तर वडापाव भेटूनच जाईल आम्हाला. पोरीने एवढं सेलिब्रेशन केले की झोपी गेल्या जाता. तर सकाळपर्यंत पुण्यात पोचल्याशिवाय काही उठत नाहीत. सो गाईज आता सकाळ झाली आहे. आम्ही आता इथं फूड कोर्टला थांबलोय. भूक पण लागली आहे. सो गाईज तमन्नाची फरमाईश आहे की तिला वडापाव हवा आहे. सो आता मी तिच्यासाठी वडापाव घेऊन चालली आहे. सो फायनली तमन्ना वडापाव खातीये. हॅलो गाईज, आम्ही रात्री प्रवास सुरू केलेला होता. आम्ही नाही, तमन्नाचा फ्लाईट मध्ये प्रवास चालू होता आणि आमचा कार मध्ये. रात्री आम्ही तिला घ्यायला गेलेलो आणि आता सकाळी डायरेक्ट पोहोचलोय. काही कळालंच नाही की एवढा लवकर वेळ कधी निघून गेला. येस, माझा टाइम थोडा स्लो चालू आहे. सो हाय गाईज. सो आता आम्ही आलो पुण्यामध्ये तमन्नाला घेऊन. हे काय तमन्ना मनीच्या फ्लॅटवरती आल्यापासून जस्ट झोपलेलो आम्ही. 2-3 तास झाले. आता 11 वाजले. अनपॅकिंग चाललेलं आहे. गाईज हे बघा चॉकलेट्सचं कलेक्शन किती मस्त मस्त
चॉकलेट्स आहेत हे सगळे. वाव, इट्स टेम्पटिंग. थँक्स टू तमन्ना.